नमस्कार. आज आपण आलो आहोत श्री रेवणसिद्ध मंदिर रेणावी येथे. हे मंदिर सांगली जिल्ह्यातील विटा या शहरापासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा रस्ता पुढे असाच पंढरपूर, अक्कलकोट या दिशेने जातो. भव्य अशा या मंदिराला जवळजवळ 40 फूट उंचीची संरक्षक भिंत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला एक नंदी दिसतो आणि इथूनच आपल्याला देवाचे मुखदर्शन होते. बाजूलाच हा उंच दीपस्तंभ आहे. हा आहे मंदिराच्या आतील भाग आणि मुख्य गाभारा. मंदिराभोवती प्रदक्षिणा करताना आपल्याला पूर्वेकडील प्रवेशद्वार आणि अष्टविनायक मंदिर दिसते. पाठीमागील बाजूस राम, लक्ष्मण, सीता व विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. पश्चिमेच्या बाजूला पश्चिमेकडील प्रवेशद्वार, दत्त मंदिर व नवग्रह मंदिर आहे. नवग्रह मंदिराच्या उत्तरेला बसवणसिद्ध मंदिर आहे, जे की तळघरात आहे आणि त्यासाठी आपल्याला 10-15 पायऱ्या खाली जावे लागते. इथे आपणास भरपूर लोक या डोंगराला प्रदक्षिणा घालताना दिसतील. इथे या परंपरेला खडी घालणे असे म्हणतात आणि चैत्र महिन्यामध्ये बरेच लोक अशा प्रकारे खडी घालतात. खडी म्हणजे या संपूर्ण डोंगरालाच प्रदक्षिणा घालणे, ज्या डोंगरावर हे मंदिर वसलेले आहे. चैत्र महिन्यात इथे जवळजवळ दररोज महाप्रसाद असतो, सकाळी 8 ते 9च्या दरम्यान. आज इथे शिवदर्शन सेवाभावी संस्था विटा
यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव व सेक्रेटरी रवी काळे यांची आम्ही भेट घेतली. येथून आपल्याला छोटा रेवणसिद्ध अथवा मूळ स्थान येथील मंदिरालाही जाता येते. विटा आणि रेणावी या दरम्यान एक छोटा घाट आहे. या घाटामधूनच मूळ स्थानला जाण्यासाठी एक छोटा डांबरी रस्ता दिसतो. हा आहे मूळस्थान मंदिराचा परिसर. हा आहे मंदिराचा आतील भाग व मुख्य गाभारा. इथे आमचे मन वेधले ते येथील मनमोहक अशा चाफ्यांच्या फुलांनी व त्याच्या सुगंधाने. इथून 2 ते 3 किलोमीटर पुढे गेल्यास आपल्यास हे नवीनच तयार करण्यात आलेले सुळकाईचे मंदिर पाहावयास मिळते. थँक यू फॉर वॉचिंग.